पाहायला गेलं ठाकरे गटातले अनेक नगरसेवक तुम्ही हायजॅक करून पक्षप्रवेश करून घेतला, या ठिकाणी देखील नाराजी पाहिजे. आता थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल ते देखील आता पक्षप्रवेश काय केलं मागचं नाही, मला असं वाटतं आम्ही कोणाला हायजॅक केलं नाही. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेची एक लाट आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं वलय एक वेगळी क्रेज आहे. त्यामुळे उभाटाच काय म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, अगदी आप असेल, सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शिवसेनेत काम करायचं आहे. कारण पहिल्यांदा असा एक लोकनेता आपल्याला लाभलेला आहे आणि त्यामुळे अनेक नगरसेवक असतील, अनेक पदाधिकारी असतील. पुढील काळात आपण बघाल की तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त शिवसेना एक शिवसेना बघायला मिळेल. खरं तर नाशिक असं शहर आहे की मुंबई आणि पुण्यानंतर हे नाशिक पहिलं शहर आहे आणि त्यामुळे नाशिकची डेव्हलपमेंट जर करायची असेल तर त्याला एक विजनरी नेतृत्व आवश्यक आहे. आज नाशिककर काय संपूर्ण महाराष्ट्राचा भरोसा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे आणि नगर विकास खातं जे नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे हे खातं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की नाशिकचं जो काय आम्हाला व्हिजन प्लॅन आहे, मग तो इंडस्ट्री असेल, रोजगार असेल, नाशिकमधलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नाशिकमधला कुंभमेळा असेल किंवा नाशिकचं पर्यटन असेल, या दृष्टीनं एक प्रॉपर रोडमॅप करून नाशिकचा विकास केला पाहिजे आणि यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. मला असं वाटतं कुठलीही पार्टी ही त्या विचारांवर जगत असते. आपल्याला माहिती आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार माननीय उद्धव ठाकरेंनी सोडला. तोच भगवा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी खांद्यावर घेतला आणि आज डौलानं फडकतोय. ज्या पार्टीमध्ये विचार नाही, विचारधारा नाही, त्या पार्टीची हीच परिस्थिती होणार. तर महानगरपालिकेत महापौर बसणार का शिवसेनेत अशा प्रकारचा आणि एकला चलोचा नारा आता सर्व करण्यात येत आहे. मला असं वाटतं शिवसेना असा पक्ष आहे तो कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. तुम्ही बघा, तुम्हाला रस्त्यावर कायम शिवसैनिक दिसेल, मग ते रक्तदान असेल, ॲम्ब्युलन्स असेल. त्यामुळे शिवसेना एक शिवसेना आणि शिवसेनेचं एक वेगळं जाळं संपूर्ण नाशिकमध्ये आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं ठाण्यानंतरचं जर प्रेम कुठं असेल तर ते नाशिकवर आहे. इथे आमचे विजयप्पा करंजकर आहे, अत्यंत ज्याला आपण म्हणतो की कडवा शिवसैनिक, यांचं नेतृत्व आम्हाला लाभलं आहे. त्यामुळे मला काही सांगायची गरज नाही की नाशिकमध्ये शिवसेना आणि शिवसेनेचा भगवाच फडकणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.